मित्रांनो, स्टेशनपासून 10-12 मिनिटं वॉकिंग डिस्टन्सला तुम्ही जर 1 BHK फ्लॅट सर्च करत असाल आणि तुमचा बजेट 25 लाखाच्या आतमध्ये आहे, त्याच्यामध्ये ऑल इन्क्लुसिव्ह तुम्हाला 1 BHK घ्यायचा आहे, तर आज तुमच्यासाठी एका मोठ्या प्रशस्त कॉम्प्लेक्समध्ये खूप चांगला 1 BHK फ्लॅट घेऊन आलेला आहे। पुढे पूर्ण माहिती मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओला कुठे स्किप करू नका। अर्धवट माहिती घेऊन प्लीज मित्रांनो कॉल करू नका। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। माझं नाव आहे अक्षय आणि तुम्ही पाहताय MA05 अक्षय। मित्रांनो, सुरुवातीला तुम्हाला 10-12 सेकंदामध्ये हा ओव्हरऑल फ्लॅट कसा असणार आहे हे मी दाखवलेलं आहे। त्यानंतर आपण कॉम्प्लेक्सचा व्ह्यू पाहून घेतलेला आहे। तुम्हाला आता मी एकच मिनिटात फक्त या फ्लॅटची माहिती देतो, त्याच्यानंतर तुम्ही लगेच हा ऍक्च्युअल फ्लॅट कसा असणार आहे तुम्ही पाहणारच आहात। मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत बदलापूर वेस्ट माजर्ली परिसरामध्ये। माजर्ली परिसरामधील गौरी इस्टेट या बिल्डिंग मध्ये तुमच्यासाठी 1 BHK फ्लॅट घेऊन आलेला आहे। तसं पाहायला गेलं तर या कॉम्प्लेक्स मध्ये टोटल तुम्हाला 15 ते 16 बिल्डिंग पाहायला मिळतील। याच्यामध्ये गौरी इस्टेट 1 आणि गौरी इस्टेट 2 अशा बिल्डिंग आहेत आणि गौरी इस्टेट 2 याच्यामध्ये ज्या बिल्डिंग आहेत या बिल्डिंगला 4 ते 5 वर्ष झालेले आहेत। हा रिसेल फ्लॅट असणार आहे, इन्व्हेस्टरचा फ्लॅट आहे, रूम यूज झालेला नाहीये। त्यामुळे नक्कीच मित्रांनो, नवीन फ्लॅट घ्यायचा असेल तर ऑल इन्क्लुसिव्ह पॅकेज मध्ये खूप चांगली ऑफर असणार आहे। आज मी हा 1 BHK तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे। हा ऑल इन्क्लुसिव्ह मी तुम्हाला 25 लाखामध्ये देणार आहे। खूप चांगली ऑफर असणार आहे मित्रांनो तुमच्यासाठी। या फ्लॅटचा बिल्डअप एरिया 670 स्क्वेअर फूट आणि कार्पेट एरिया 470 स्क्वेअर फूट आहे। मित्रांनो, खूप मोठा फ्लॅट आहे। याच्यामध्ये किचन ट्रॉली, वॉलपेपर, कलरिंग, त्याचबरोबर ग्रिल, त्यानंतर ग्रिलच्या वरती लागणारा पत्रा, हे सर्वच काम आपण तुम्हाला याच्यामध्ये करून देतोय। त्यामुळे ऑल इन्क्लुसिव्ह पॅकेज मध्ये तुम्हाला खूप सारं काम या फ्लॅटमध्ये करून मिळणार आहे। म्हणून लवकरात लवकर मला कॉल करा। राईट कॉर्नरला माझा कॉन्टॅक्ट नंबर येतच आहे। तुम्हाला जर आपल्या चॅनलवरील व्हिडिओज आवडत असतील तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता आपण फ्लॅटचा व्हिडिओ पाहून घेऊयात आणि व्हिडिओच्या एंडिंगला तुम्हाला मी या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी होम लोन वगैरे कसं करायचंय, किमान डाऊन पेमेंट किती देता येईल याच्याबद्दल माहिती देतो। चला मग फायनली मित्रांनो, रूम पाहण्यासाठी आता आपण 6व्या माळ्यावरती आलेलो आहोत। या ठिकाणी तुम्ही जर पाहायला गेलात तर मधोमध आपल्याला लिफ्ट पाहायला मिळते आणि लिफ्ट पासून जर अपोजिट पाहायला गेलात तर मध्ये आपल्याला एवढा पॅसेज पाहायला मिळतो। या बाजूला 2 रूम पाहायला मिळतील आणि इकडे 2 रूम आहेत आणि इकडे समोरच आपल्याला स्टेअरकेस आहेत। 7 माळ्याची बिल्डिंग आहे, जसं की सुरुवातीला तुम्ही पाहिलेलंच आहे। 6व्या माळ्यावरती आलेलो। चला मग रूम मध्ये एंट्री करूयात। रूम मध्ये एंट्री केल्यानंतर सगळ्यात आधी नेहमीप्रमाणे आपल्याला इथे लिव्हिंग रूम पाहायला मिळतो। हे बघा, या ठिकाणी समोरच्या बाजूला बघितलं तर इथे सुंदर असं वॉलपेपर लावलेलं आहे। फॉल सिलिंग सुद्धा मित्रांनो केलेले आहे आणि त्याच्यामध्ये लाईट सुद्धा आहेत। फ्लक्च्युएशन होतं त्यामुळे मित्रांनो बंद करून ठेवलेलं आहे। ॲज इट इज असाच रूम तुम्हाला इथे मी प्रोव्हाइड करून देणार आहे। इथे जर पाहायला गेलात तर लिव्हिंग रूम मध्ये आपल्याला 3 फुटाची बाल्कनी सुद्धा पाहायला मिळते आणि सेफ्टी ग्रिल वगैरे तुम्हाला आपण लावून दिलेले आहेत। फ्रंटचा व्ह्यू खूप चांगला आहे मित्रांनो। गौरी इस्टेट या बिल्डिंगचं नाव आहे, जसं सुरुवातीला सांगितलेलं आहे। इथे गौरी हॉल सुद्धा आहे। खूप मोठा कॅम्पस आहे आणि स्टेशन हार्डली मला वाटतं इथून 12 ते 13 मिनिटं लागतील तुम्हाला। ही बाल्कनी व्यवस्थित इथून जर पाहायला गेलात तर चांगल्या साईजमध्ये बाल्कनी सुद्धा पाहायला मिळते आणि प्राइस सुरुवातीला सांगितलेलंच आहे। फक्त मित्रांनो 23 लाख रुपये प्राइस ठेवले आपण या फ्लॅटची। हा लिव्हिंग रूम इथून जर पाहायला गेलात तर बघा किती प्रशस्त असा लिव्हिंग रूम आहे। इकडे तुम्हाला पंखे वगैरे, त्यानंतर लाईट्स वगैरे आपण सर्व लावून दिलेले आहे। कलरिंग झालेलं आहे रूम मध्ये। त्यामुळे ओव्हरऑल जर पाहायला गेलात तर घरामध्ये तुम्हाला 1 रुपयाचं काम करायची गरज नाही। आता जर त्या एंडिंगने तुम्ही जर इथून जर स्ट्रेट आलात तर असं 15 फूट आहे आणि जर आडवा पाहायला गेलात तर 9.5 फुटाचा आहे। 15 बाय 9.5 फुटाचा मोठा लिव्हिंग रूम आणि 3 फुटाची बाल्कनी सुद्धा इथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे। या 1 BHK फ्लॅटचा मेंटेनन्स 1200 रुपये पर मंथ आहे। लिव्हिंग रूम पाहून झाल्यानंतर लगेच आपण पुढे जाऊयात मित्रांनो। हे बघा, किचन आणि बाथरूमच्या मध्ये तुम्हाला एवढा पॅसेज पाहायला मिळतो। आपल्या लेफ्ट साईडला किचन आहे, ते पहिल्यांदा पाहून घेऊयात। हे बघा, किचन मध्ये आता आपण एंट्री केलेली आहे। याची साईज जर इथून तुम्ही व्यवस्थित पाहायला गेलात तर डिसेंट साईज आहे मित्रांनो। आपण किचन ट्रॉली सुद्धा नवीन लावलेले आहेत। एकच प्लॅटफॉर्म आहे आणि फुल टाईल्स आहेत मित्रांनो रूमला। कुठे लिकेज वगैरे नाही मित्रांनो, या बिल्डरनीच करून दिलेले आहे। किचन ट्रॉली जर चेकआउट करायला गेलात तर हे बघा, नवीन किचन ट्रॉलीज आपण इथे लावलेले आहेत। तुम्ही जर आपल्या चॅनलचे जुने सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला माहितीच आहे, आपण प्रत्येक फ्लॅटमध्ये किचन ट्रॉली, कलरिंग, वॉलपेपर, ग्रिल वगैरे सगळं लावून देतो। इथे सुद्धा आपल्याला 3 फुटाची बाल्कनी आहे। इथे पण ग्रिल वगैरे लावलेले आहेत आणि बाहेरचा परिसर बघा किती चांगला आहे मित्रांनो। हे बघा, इथे पण 3 फुटाची बाल्कनी आहे। इथून जर किचन तुम्ही पाहायला गेलात तर मोठ्या साईजमध्ये तुम्हाला किचन पाहायला मिळतो। वरती पोटमाळा सुद्धा आहे। ही पुन्हा एकदा साईज पाहून घ्या। या फ्लॅटचा बिल्टअप एरिया सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मित्रांनो 670 स्क्वेअर फूट आहे। मोठा फ्लॅट आहे आणि बिल्डिंगला 5 ते 6 वर्ष झालेत फक्त। किचनच्या अपोजिट आपल्याला इथे लगेच बाथरूम पाहायला मिळतो। बाथरूमला सुद्धा पूर्ण 4ही बाजूला क्वालिटी टाईल्स इथे लावलेले आहेत आणि इथे बेसिनची प्लेसमेंट दिलेली आहे। वरती पाण्याची टाकी सुद्धा लावलेली आहे। हे बघा, लगेच पुढे जाऊयात। आता इथे पण पाहायला गेलं तर बघा मित्रांनो कसे टाईल्स वगैरे इथे लावलेले आहेत। ओव्हरऑल जर पाहायला गेलं तर रूम खूप चांगला आहे, यूज झालेला नाहीये। इन्व्हेस्टरचा फ्लॅट आहे त्यामुळे मित्रांनो जास्त यूज नाहीये। इथे आपल्याला इंडियन टॉयलेट पाहायला मिळणार। चला मग लगेच आपण या फ्लॅटच्या बेडरूम मध्ये जाऊयात।
आता आपण बेडरूम मध्ये आलेलो आहोत. बेडरूम मध्ये आल्यानंतर तिकडे बघायला गेलं तर तिथे सुद्धा पुन्हा एकदा 4 फुटाची बाल्कनी आहे मित्रांनो. तिथूनच आपण व्ह्यू घेऊयात. हे बघा 4 फुटाची इथे सुद्धा बाल्कनी पाहायला मिळते आणि इथे पण ग्रिल लावलेत. वरती लोखंडाचा पत्रा सुद्धा लावलाय आणि ओव्हरऑल पुन्हा एकदा बघा सर्व ज्या बाल्कनी आहेत त्या आपल्याला ओपन असणार आहेत. कुठल्याही प्रकारचं ब्लॉक नाही मध्ये. हे बघा 2 लाद्या आहेत म्हणजे 4 फुटाची बाल्कनी आहे. 2 फुटाची एक लादी असते आणि इथून जर बेडरूमची साईज चेकआउट करा मित्रांनो, खूप चांगली साईज आहे. सो बजेट जर तुमचा ऑल इन्क्लुझिव्ह 24-25 लाखाचा असेल तर मला वाटतं 25 लाखामध्ये ऑल इन्क्लुझिव्ह नक्कीच हा फ्लॅट तुम्हाला बसणार आहे. सो खूप चांगला फ्लॅट आहे. तुम्ही याला खरेदी करण्यासाठी इच्छुक असाल तर मला कॉल करा. राईट कॉर्नर माझा कॉन्टॅक्ट नंबर येतच आहे. बाकी व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर लाईक करा. सो होता 1 BHK फ्लॅट. चला आता मी तुम्हाला थोडी होम लोन बद्दल माहिती देतो. मग मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा फ्लॅट? मला माहिती आहे मित्रांनो नेहमीप्रमाणे तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी तुम्ही जर इच्छुक असाल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर राईट कॉर्नरला येतच आहे. मला लवकर कॉल करा. पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो या फ्लॅटची फ्लॅट कॉस्ट ऑल इन्क्लुझिव्ह पाहायला गेलं तर 25 लाख रुपये. जर फायनल फक्त तुम्हाला फ्लॅट खरेदी करायचं आहे, रजिस्ट्रेशनचं काम तुमचं तुम्ही करणार आहात तर नॉन निगोशिएबल याची किंमत असणार आहे 22.5 लाख. त्याच्या खाली मित्रांनो प्राइस होणार नाही. बाकी रजिस्ट्रेशनचा खर्च तुम्ही करा. या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी किमान मित्रांनो तुमच्याकडे फक्त 1.5 लाख रुपये जरी असतील तरी सुद्धा या फ्लॅटला तुम्ही खरेदी करू शकता. त्याच्यामध्ये एकच कंडिशन आहे, तुम्ही सॅलरीड असाल आणि तुम्हाला पेमेंट जर 40-42 हजार रुपये असेल तर तुम्ही नक्कीच या फ्लॅटला खरेदी करू शकता. तर ही होती या फ्लॅटची डिटेल्स. आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा तरी माहितीशीर वाटला असेल आणि ओव्हरऑल फ्लॅट जर आवडला असेल तर लवकर याला खरेदी करण्यासाठी तुम्ही बदलापूरला या. डिस्क्रिप्शन मध्ये बरीचशी माहिती दिली, तिकडे चेकआउट करा. चला मग मित्रांनो आता भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये.